ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी वरणगाव, तळवेल व अन्य रस्त्यांची पाहणी करावी अशी सर्वसामान्य जनतेची मागणी। अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी 2 दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाचा भ्रष्टाचार उघड्यावर आणला। हे काम पाहून ग्रामीण भागाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जळगाव येथील उत्तर बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार व मुक्ताईनगर बांधकाम विभागाची टक्केवारीमुळे आज जे रस्ते गेल्या वर्षात काम झालं आणि पहिल्या पावसामध्ये भर रस्त्यामध्ये असे खड्डे झाले। आता अजून पाऊस फार मोठा आहे, जर या खड्ड्यात पाऊस गेला तर हा संपूर्ण रस्ता नासधूस होईल आणि या रस्त्यावरचे लाखो रुपयांचे बिल पास करणारे सहकार्य करणारे कार्यकारी अभियंता हा सर्वात मोठा चोर, ज्याची टक्केवारी मोठी असते व त्यामध्ये ठेकेदार म्हणतात आम्हाला लोकप्रतिनिधींना देखील टक्केवारी द्यावी लागते, म्हणून आम्ही असे निकृष्ट काम करतो। जर असं असेल तर याची सखोल चौकशी करावी व कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा यापुढे फक्त नेतेच नव्हे तर सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरावे आणि या टक्केवारीच्या नालायकांचा गुन्हे दाखल करावे। कारण या निकृष्ट कामामुळे अनेकांचे पाय तुटतात, अनेक वाहनांचे नुकसान होतं, शेतकऱ्यांच्या गाड्यांचे नुकसान होतं, परंतु याकडे लक्ष द्यायला कुठलाही प्रतिनिधी रस्त्यावर उतरत नाही। आज पहिल्यांदा रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरून भ्रष्टाचार उघड केला, म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे, सर्वसामान्य शेतकरी कामगार त्यांच्या या कामाचे कौतुक करत आहे आणि त्यांनी सर्वच कामावर जावं आणि हा भ्रष्टाचार उघड करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून जोर धरत आहे।